महापालिकेच्या वतीने संजयनगर परिसरात उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आता निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। स्वागतासाठी ठिकठिकाणी डिजिटल फलक, स्वागत कमानी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उभ्या केल्या आहेत। महापालिकेच्या वतीने 1.5 कोटी रुपये खर्च करून अहिल्यादेवी होळकर चौकाचं सुशोभीकरण करण्यात आले। चौकात अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा देखील उभा करण्यात आला। या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। या कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। आमदार सुधीर गाडगिळे, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा नेते शेखर इनामदार, जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह भाजपाची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी लागली आहे। महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा महत्त्वाचा आहे। भाजपाच्या गटात देखील नवचैतन्य निर्माण झाले। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सांगलीच्या स्वागतासाठी अनेक चौकात डिजिटल फलक देखील उभारलेत। महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी देखील शहरात डिजिटल फलक उभे केलेत। अनेक ठिकाणी स्वागत कमानी देखील उभ्या केल्यात। महापालिका निवडणुकीसाठी सांगलीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय घोषणा करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।